झाली का तयारी? ए हाय वहिनी. हो ऑलमोस्ट रेडीच आहे. जरा कोणती लिपस्टिकची शेड लावायची ते बघत होते. बापाचं आगमन झालं, पूजा करायची ना, चल लवकर. ओ नो, आलेत का सगळे? मी विसरलेच यार. चल चल चल. हो, या वर्षी पूजेचा मान तुला नाही, मला दिलाय. अगं हळू, लागलं का? आधी काय ही स्टुपिड साडी, मला नाही हे कॅरी करताय. इरिटेटिंग काहीतरी. एक मिनिट, मी करू. कर बघ काय ते लवकर. त्यांना जरा शब्द सांभाळून वापर. आईना नाही आवडत असं बोललेलं. एक्सक्यूज मी, तुला माझी काळजी करायची गरज नाही, कळलं का? आईंना मी किती आवडते तुला माहिती आहे ना. सो चिल अँड लेट्स गो. असू दे, नवीन आहेस ना, माहित नाहीये तुला काही अजून, पण हळूहळू शिकून घ्या सगळं. घे ओवाळ. अगं उजव्या बाजूनी नाही, डाव्या बाजूनी ओवाळतात. म्हणजे क्लॉकवाईज. अगं पायापासून सुरुवात करायची असते तनया, माहित नसेल तर विचार ना बाळा. ठीक आहे ठीक आहे. राईट, छान. चला आतमध्ये घेऊन चला बाप्पांना. गणपती बाप्पा. हा कशा, प्लीज फोन उचल. फोन का उचलत नाहीये? ते मला बोलायचं खूप महत्वाचं आहे आकाशराव. आकाशराव प्लीज फोन उचला, प्लीज उचला, खूप महत्वाचं आहे. अरे देव, ड्राईव्ह करत असतील ते आता. फोन नाही उचलू शकणार. तेव्हा तेव्हा बाप्पा तूच सांग आता मी काय करू. त्यांना हे सांगणं खूप महत्वाचं आहे. माझ्या आधी विशाखा मॅमने सांगितलं तर ते माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. बाप्पा तूच सांग आता काय करू मी. फोन नाही उचलू शकत, पण त्यांना व्हॉइस नोट तर पाठवूच शकते ना. थोड्या वेळात ऐकतील ते. थँक्यू बाप्पा. आकाशराव, तुम्ही ड्राईव्ह करत असाल म्हणून व्हॉइस नोट पाठवते. मला जे काही सांगायचंय ते असं व्हॉइस नोटवर पाठवण्यासारखं अजिबातच नाहीये. पण मी आता अजून नाही थांबू शकत. मला माहिती आहे मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. आपल्या दोघांमध्ये कदाचित थोड्या दिवसांचा अबोला नाही तर इतर कायमचा दुरावा येईल. पण सत्य कळणं तुमचा हक्क आहे आकाशराव. आपल्या लग्नाआधी मी विधवा नव्हते. माझा घटस्फोट झाला होता आणि माझा पहिला नवरा जिवंत आहे. पण आईंच्या प्रेशर खाली येऊन
माझे आई बाबा खोटं बोलून बसले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एक वेळ मला विधवा सून चालेल, पण डिवोर्सची मुलगी नकोय. आणि मलाही गप्प राहावं लागेल. आज हे सगळं खरं सांगण्याचं कारण म्हणजे विशाखा भालेकर. आकाशराव त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती आहे. त्या दिसतात तशा अजिबात नाहीयेत. आपल्या कुटुंबाला घेऊन त्यांचे खूप भयानक इंटेन्शन्स आहेत. मी कष्टाने कमवलेल्या संपत्तीवर डोळा आहे त्यांचा आणि म्हणूनच त्यांनी खोटेपणा करून अखिल आणि तनयाचं लग्न जुळवून आणलं. आकाशराव, लग्नाचे जे दागिने चोरीला गेले होते ना, ते खरं तर त्यांच्याकडेच आहेत आणि तुम्हाला फसवून अजून 50 लाखांचे दागिने त्यांना मिळायचे होते म्हणून त्यांनी हे कारस्थान केलं. आकाशराव, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. गेले कितीतरी दिवस मनावर मोठं ओझं घेऊन फिरत होते हो. आणि विशाखा मॅम याचाच फायदा घेत होत्या. मी गप्प राहावं म्हणून मला ब्लॅकमेल करत होत्या. पण मी त्यांना तुम्हाला असं फसवताना नाही बघू शकत आणि म्हणूनच आज सगळं खरं सांगते. ते सगळं ऐकल्यानंतर तुम्ही माझ्यावर चिडलात तरी 72, पण